योद्धा न्यूज मराठी। खेड पश्चिम भागात शाळांची पहिली घंटा वाजली। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा किलबिलाट आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप राजगुरुनगर पाईट। दिनांक 15 जून 2026 पासून चालू शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 ची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश आणि शाळा प्रवेशाचा मोठा उत्साह दिसून आला। सर्व शिक्षण अभियानांतर्गत गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला। आज ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांचा दर्जा कमालीचा उंचावला आहे। याचे उत्तम उदाहरण म्हणजे माध्यमिक शाळेतील 10वीच्या मुलींनी SSC बोर्ड परीक्षेत तब्बल 91% गुण प्राप्त करून शाळेची 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे। ग्रामीण भागात मुलींच्या यशाची ही परंपरा अशीच पुढे सुरू आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना पुस्तके, गुलाब पुष्प आणि खाऊचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल असणारा आदर, सन्मान आणि आपुलकी म्हणजेच गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू पुढे वारसा या उक्तीची प्रचिती आज आली। गावातील शाळांमध्ये नवीन वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आणि शिक्षणाची आवड दिसून आली। बऱ्याच दिवसानंतर शाळेची पहिली घंटा वाजताच सर्व मुलांचा किलबिलाट सुरू झाला आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची एक नवीन गोडी व नवीन प्रेरणा पाहायला मिळाली। खेड तालुका पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी दत्तात्रेय शिंदे आणि किवणे केंद्र प्रमुख संजय राळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती। आज पहिल्याच दिवशी इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले। चांदूस येथील राजे शिवछत्रपती विद्यालयात उत्साहात स्वागत। चांदूस येथील चंद्रेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे राजे शिवछत्रपती विद्यालय या माध्यमिक विद्यालयामध्ये शाळा प्रवेशाचा मुख्य कार्यक्रम पार पडला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र कारले, सचिव रामदास सांडभोर, दिलीप कारले आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर वाळुंज यांचीही विशेष उपस्थिती होती। माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी विठ्ठल नेटके, कैलास तिवरासे, सुजाता थिगळे, सारिका आधारी, मनीषा कारले, संतोष गाडेकर, गणेश आडळगे, राजेंद्र सांडभोर यांच्यासह सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही खाऊ व पुस्तक वाटप। येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके आणि खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना कारले, उपाध्यक्ष अशोक बडे, पोलीस पाटील साहेबराव कारले, दत्ता शेठ गुंजाळ, दत्ता बडे, भानुदास बडे, वैभव रौधर, सुनील वाळुंज, अर्चना कारले, रवीना सांडभोर आणि प्रतीक्षा रोंधळ उपस्थित होते। प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळू लबडे तसेच शिक्षक अनिल पवळे, बाबाजी गायकवाड, बाळासाहेब बारवेकर आणि पूजा जाधव यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। खेड पंचायत समितीच्या सर्व शिक्षण विभागाच्या वतीने या प्राथमिक व माध्यमिक शाळांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि अशा प्रकारे शाळांचा पहिला दिवस अत्यंत आनंदी वातावरणात संपन्न झाला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। या दिनानिमित्त प्रथम तुम्ही सर्व विद्यार्थी उपस्थित आहात, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। आणि या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला आपल्या विद्यालयाचे सचिव
रामदास शेठ सांडवर, त्याचबरोबर संचालक दिलीप शेठ कारले, आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर वाळुंज, माझे सहकारी मित्र सर्व शिक्षक, शिपाई, गाडेकर सर, सर्वजण वेळेत उपस्थित राहिले, त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि यापुढील वर्षासाठी सर्वांना आरोग्य आणि येण्या जाण्याच्या सुविधा, सर्व आरोग्यदायी लाभो, वेळोवेळी सर्वांच्या गरजा पूर्ण. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.